एखाद्याची फसवणूक करणं हे फक्त नुकसानच नाही, तर भारतीय कायद्यानुसार तो एक गुन्हा आहे. मित्रांनो, भारतीय न्यायसंहितेच्या कलम 318 हे फसवणुकीच्या गुन्ह्यासंदर्भात आहे. साध्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या मित्राने तुमच्याकडून उसने पैसे घेतलेले आहेत व तो पुन्हा परत करत नाही, तर या केसमध्ये तुम्ही या गुन्ह्याअंतर्गत गुन्हा दाखल करू शकता. तसेच समजा मी ऑनलाईन स्कॅम केलेले आहेत, तुम्हाला खोटी माहिती देऊन, खोट्या ऑफर्स देऊन, तुम्हाला खोटी माहिती सांगून तुमच्याकडून पैसे उकळलेले आहेत, अशा सिच्युएशन मध्ये देखील तुम्ही भारतीय न्यायसंहितेच्या कलम 318 नुसार त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करू शकता. अशा परिस्थितीमध्ये दोषी व्यक्तीविरुद्ध दंड व कारावास किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. धन्यवाद.